सगळ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे काय आहे सगळे? आशा करतो सगळेजण छान मजेत व्यवस्थित आणि अभ्यास करत असाल. मेगाबीट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी मयूर भोयर. आणखी एक नोटिफिकेशन बद्दल बोलणार आहोत जी नुकतीच रिलीज झालेली आहे. आज 15 सप्टेंबर आणि रिलीज झाली आहे काल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे ज्याच एक्झामला तुम्ही ओळखता RRB ची एक्झाम, आणि हे नॉन टेक्निकल पोस्ट आहे म्हणजे NTPC ची एक्झाम ही इथे आहे. आणि या एक्झाम बद्दल काही गोष्टी सांगायच्या झाल्या ज्याच्यावरून तुम्ही या एक्झामला ओळखत असता. तर ही एक्झाम म्हणजे केंद्र सरकारची जॉब आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामधल्या मुंबई हे रिजन जर निवडलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच केंद्र सरकारची नोकरी मिळणार आहे. आणि केंद्र सरकारची कदाचित मी म्हणू शकेल की एकमेव एक्झाम आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर किंवा इंग्लिश हे विचारला जात नाही आणि बाकीचे टॉपिक्स विचारले जातात. तर ही जी व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. जसं rrbapply.gov.in ही नावाची वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्हाला जाऊन सर्वप्रथम इथे लेटेस्ट अपडेट्स मध्ये जायचं आहे. आणि 14 सप्टेंबरची हे एक नोटिफिकेशन इथे आलेली आहे. या नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर साधारण ही नोटिफिकेशन जर बघतो म्हटलं तर एक 5.5 MB ची नोटिफिकेशन आहे. आणि 5.5 MB च्या नोटिफिकेशन सोबत 80 पानाची ही नोटिफिकेशन आहे. जसं इथे तुम्ही बघू शकाल तर ही 80 पानाची नोटिफिकेशन आहे जी तुम्हाला वाचावी लागणार आहे म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. किंवा माझ्याकडे एक टेक्निक आहे या 80 पानाच्या नोटिफिकेशनला लक्षात घेण्यासाठी. हालाकी बारीक सारीक गोष्टी लक्षात नाही येणार, परंतु जे मोठी या गोष्टी याच्यात सांगितलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलतो. आणि हे एक न्यूज पेपरचं आर्टिकल आहे ज्याच्यातून तुम्हाला माहिती मिळेल. जसं रेल्वेकडून 11,588 जागांवर भरती निघाली आहे आणि महिलांना याच्यामध्ये फीज नाही आहे. 12वी पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर TC लिपिक होण्याची संधी आहे. आता सर्वप्रथम इथून आपण सुरुवात करूया. जो लेफ्ट कॉर्नर आहे तिथून वाचूया की सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणारे जे तरुण आहेत त्यांच्यासाठी 11,558 जागांवर मेगा भरती केलेली आहे. एकतर तुम्ही कानं बंद न करता डोळे बंद करून कानं चालू ठेवून ऐकू शकता किंवा मी जे बोलतोय तेच ऐका, म्हणजे कारण मी त्याच्यातले मुद्दे काढतो आणि तुम्हाला सांगतोय. तर 14 सप्टेंबर पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिलांना संधी मिळावी यासाठी अर्जात शुल्क जो आहे तो सवलत देण्यात आली आहे. आणि 13 ऑक्टोबर पासून अर्ज भरण्याची मुदत जी आहे ती असणार आहे. तर लास्ट जे डेट आहे ते 13 ऑक्टोबर आहे आणि 14 सप्टेंबर आपली सुरुवात अर्ज भरायला चालू झाली आहे. तर याच्यासाठी बघा, जे 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 3,445 जागा, तर ग्रॅज्युएट बेसिसच्या ज्या जागा आहेत ते आहे 8,113 जागा. पुढे बघूया. तर शैक्षणिक पात्रता जे तुम्हाला मी सांगितले की 12वी आणि ग्रॅज्युएशनवर कशा प्रकारच्या आपल्या इथे जागा आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावेत. याबरोबरच उमेदवारांना टंकलेखन अर्थात टायपिंग आणि कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे काही जागांसाठी. पदवीधरांसाठी एकूण जागा आहे 8,113. तिकीट सुपरवायझरला 1,736, स्टेशन मास्टर 994, ट्रेन मॅनेजर 3,144, अकाउंटंट टायपिस्ट 1,507 आणि वरिष्ठ लिपिकला आहे 732. त्यानंतर बघा, स्टेशन मास्टर सहित TC, ट्रेन लिपिक, कनिष्ठ लिपिक, ट्रेनी, तांत्रिक आदी या पदांचा यात समावेश करण्यात आला आहे. आणि 12वी उत्तीर्णतेसाठीच्या ज्या जागा आहेत ते 3,445 आहे. त्यामध्ये तिकीट लिपक 2,022, टायपिस्ट 361, कनिष्ठ लिपिक 990 आणि ट्रेन लिपिक 72 आहे. जे सामान्य कॅटेगरी आहे, जनरल जे आहेत विद्यार्थी ओपन, यांच्यासाठी 500 रुपयाची फीस ठेवलेली आहे. OBC, EWS, ST, ट्रान्सजेंडर आणि एक्स सर्व्हिसमॅन महिलांसाठी 250 रुपये ठेवलेली आहे. 12वीचं बेसवरील पदांना 19,900 ते 21,700 बेसिक आहे. आणि पदवी पदांना 29,200 ते 35,400 पद नुसार सॅलरी व ते वेगवेगळे असू शकतात पोझिशन नुसार. तर हे तुम्हाला याच्यातून एक सविस्तर माहिती मिळालेली असेल. विशेष म्हणजे पेपर हा मराठीत सुद्धा असणार आहे. तर ही नोटिफिकेशन तुम्ही एकदा बघा. आणि ही जी वेबसाईट मी सांगितलेली आहे RRB apply.gov.in याच्यावर जाऊन
अप्लाय करण्यासाठी अकाउंट क्रिएट करा आणि अप्लाय करणं चालू करून द्या पटापट. तर ही खूप चांगली जागा निघालेली आहे आणि मल्टिपल वॅकन्सीज याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्हाला लगेच जाऊन अर्ज करायचा आहे. तुम्हाला आणखी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे. ठळक माहिती मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे. आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ कळली असेल. जर ही व्हिडिओ कळली असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज पुरते इतकंच. धन्यवाद.